जी, आज आपने माफी भी मांगी है, किससे माफी मांगी है और क्यों, क्या कारण है? नहीं नहीं, वो क्या है, 17 दिवस उपोषण था और वो विधानसभा के याचे अधिवेशन में म्हणले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात असं होत नव्हतं, आई बहिणीवरती शिव्या नाही देते ते. तर म्हणलं मग जाऊ दे, आता काय असतं की आपण छत्रपतींचा विचार मानतो आणि ते अनावधानाने झालेलं आहे ते उपोषण था 17 दिवस का, त्यामुळे वो हो गया. तो मैंने माता मौली का महाराष्ट्र के सबको माए बाप बोला, तो मग इज्जत करता माँ बहन की. तो मग वो शब्द मागे घेतले और दिलगिरी व्यक्त करती की माता मौली के सब के छत्रपती का विचार घेऊन चालतो म्हणल्यावर हे मोठं मन आहे ना. पण सगळे सोयरे की अंमलबजावणीपासून थोडा भी हटने वाला नाही. मग ओबीसीतून आरक्षणच घेईंगा, गप न बसतो, मैं बसतोच नाही, घेणारच, सोडिंगाच नाही. चलो धन्यवाद भाऊ. 10% रिजर्वेशन दिया आपको, नाही नाही, ते काय 10% फिर ते टिकतच नाही. ते काय किती घेऊन भागणे का कोण न्यायचं ते टिकेंगा नहीं, काही पोरात परत हड़बड़ी हुई हमारे नौकऱ्या गेल्या, सगळ्यात गेल्या, जाए खड्डे में जाएंगे सब. हमारा ओबीसी है ते घेणार ते पाहिजे, ओबीसीतूनच पाहिजे. अभी अंतरवाली सराठी में मंडप निकाला समय आप भावुक हो गए. बोले नाही नाही, गोल घालते हो हमेशा हमेशा. ते गृहमंत्री सांगतो, फोन लगावतो आणि म्हणतो ते उचलून फेको मराठ्याची अस्मिता आहे, उचलून कस काय करोडो मराठे हात लावून देंगे का उसको. छत्रपतीचा पुतळा ते व्यासपीठ घेऊन जाय बोलते घरको करतो तू एवढं मोठं. असं गृहमंत्री असे बोलता नाही ना, मराठीच आहे ना वो. उसी व्यासपीठ से आपने सभी मराठाओं को इकट्ठा किए हैं. करोड़ों मराठे अंतरवाली के वो मंडप मुड़ेच एक हो गए और वो तुम निकाल मराठे कस का निकाल देंगे वो. मराठे मेरे ये काट लेना तरी मी हटणार नाही, ओबीसीतूनच आरक्षण घेणार. इस पर डीवायएसपी से भी आपकी बात हुई? हाँ, वो बोलले ना नहीं हटेन म्हणून, नहीं हटेन म्हणले. गावाला भी दहशत नहीं, सब बसो म्हणले, तिथे सब बसले वाले आप. आपको बोलना हो गया उनको गाँव वाले से? हाँ, गाँव वाले से और ते डीवाईएसपी भी फोन पर बोले हम दोनों. जी, राजेश टोपे के भी कारखाने पर नहीं, वो सरकार बगेगा ना, तो उनका मैं काय करू. वो तो का कमी असतं का कोणी किसको. अहम भूमिका बताइए. आकायचे आयला उंबला जाई हो गई बाबा. ते वो कुठं मी अंतरवले, तो दिल्ली बारामती ये मुंबई काही म्हणते ते उसके ध्यानात मी आएंगा तर लगेच ठोकते हो. कोणी म्हणते एकनाथ शिंदे आहे, कोणी म्हणते फडणवीस आहे, कोणी म्हणतं काही राज ठाकरे आहे, कोणी म्हणतं प्रकाश आंबेडकर साहेब आहे, कोणी म्हणतं बच्चू कडू आहे, कोणी माग आहे म्हणते. पाठिंबा देणं हा वेगळा विषय आहे. अरे ये वेगळा आहे ना भाऊ, काही गप्पा ठोकरो उगच काय. मग जातो मग कामातून, मग मी म्हणते लय बोलतो. काय बोलता रे, काय तुम्ही तुमचं बघा, तुमच्या पास आहे सब कुटाना यंत्रणा फंडराना, देख लगो ईडी लगाओ नाही बीडीला, काय करायचं करो. यानी आपके पीछे कोई राजकीय अरे नहीं ना बाबा, मैं आपरून बोल के मैं परेशान हो गया ना. तुम सापडू ना, तुम्हाला कोण सापडायचं टाकू मध्ये, मैं भी जाता फंदे काय व्हायचे ते जाण दे तिकडे. सापडे तुला कोण सापडण्या का, कोणी सापडता नाही, काही नाही. उगा माहेर पैसे लागते, भाग घेणे त्याचे बेजार कर रे. अरे फंदे हो, दूध का दूध, पानी का पानी लाओ. मी सगळ्या सलन लेक आऊ का तपासणे को ती कोण